श्याम नाम जपाचा चमत्कार. भारतीय भक्ती परंपरेत नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेद, उपनिषदे, पुराणे, शतवांडे सर्वत्र ईश्वराच्या नामाचा महिमा सांगितला गेला आहे. नामातच देव वास करतो ही धारणा आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे. अशाच नामस्मरणापैकी श्याम हे नाव भक्ताच्या हृदयात विशेष स्थान मिळवून आहे. श्याम म्हणजे श्रीकृष्ण, करुणेचा सागर, प्रेमळ अवतार, भक्ताचा सखा. श्याम नामाचा जप केवळ धार्मिक विधी नसून तो आत्मिक परिवर्तनाचा, अंतशांतीचा आणि जीवनाला नवी दिशा देणारा चमत्कार आहे. श्याम म्हणजे कोण? श्याम हा शब्दाचा अर्थ सावळा, निळसर, मनोहर असा होतो. श्रीकृष्णाचे सावळे रूप, कमल नयन, मधुर हास्य आणि मुरलीचा स्वर हे सारे मिळून श्याम या नावात सामावले आहेत. श्याम हे नाव घेताच भक्तांच्या मनात प्रेम, भक्ती, विश्वास आणि आपुलकीची भावना जागृत होते. म्हणूनच अनेक संतांनी, भक्तांनी आणि सामान्य जणांनी श्याम नामाचा आधार घेतला. नामजपाचे आध्यात्मिक महत्त्व घेतले. नामजप म्हणजे एखाद्या देवतेचे नाव श्रद्धेने, सातत्याने आणि प्रेमाने उच्चारणे. हे उच्चारण मोठ्याने, मनातल्या मनात किंवा श्वासोच्छवासाशी जोडून केले जाऊ शकते. नामजप करताना मन एकाग्र होते, विचार शांत होतात आणि अंतर्मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. श्याम नामजपाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील मधुरता. श्याम 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 हे नाव उच्चारताना मनावर नकळतच एक गोड शांतता पसरते. जसे मुरलीचा स्वर मनाला भुरळ घालतो, तसेच श्याम नाम मनाला ईश्वराशी जोडतो. श्याम नाम जपाचा मानसिक चमत्कार. आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव, भीती, अस्वस्थता आणि नैराश्य सामान्य झाले आहे. तथा अशा वेळी श्याम नाम जप मनासाठी औषधासारखा काम करतो. नियमित नामजपामुळे खूप चांगले परिणाम होतात. तर नियमित जप कसा करायचा? मन शांत होते, नकारात्मक विचार कमी होतात, राग, द्वेष, असूया यावर नियंत्रण येते, आत्मविश्वास वाढतो. अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की दिवसाची सुरुवात श्याम नामाने केल्यास संपूर्ण दिवस अधिक सकारात्मक आणि संतुलित जातो. हीच एक नामजपाची खरी किमया आहे. श्याम नाम जपाचा भावनिक चमत्कार आहे. मानव जीवनात दुःख, अपयश, एकटेपणा हे क्षण अपरिहार्य आहेत. अशा वेळी कोणीतरी आपल्याला समजून घेणारा, आपल्यासोबत उभा राहणारा हवा असतो. भक्तांसाठी श्याम हे असेच सखा आहेत. श्याम नाम जप करताना भक्त आपले दुःख, भीती, इच्छा मनोमन श्रीकृष्णापुढे मांडतो. नाम जपामुळे भक्तांना असे वाटते की मी एकटा नाही, माझ्या दुःखात श्याम आहेत. जे होईल ते माझ्या भल्यासाठीच होईल असे वाटते. ही भावना मनाला प्रचंड बळ देते. हेच भावनिक पातळीवर घडणारे श्याम नाम जपाचे चमत्कार आहेत. भक्ती परंपरेतील श्याम नाम मीराबाई, सुंदरदास, नामदेव तुकाराम ह्यासारख्या संतांनी कृष्ण भक्तीचा आणि नामस्मरणाचा महिमा आपल्या अभंगातून, पदातून व्यक्त केला आहे. मीराबाईचे संपूर्ण जीवनच श्याम नामावर आधारित होते. त्यांनी सांसारिक दुःख, विरोध आणि संकटे श्याम नामाच्या बळावरच सहन केली आहेत. संतांच्या अनुभवातून असे दिसून येते की नामजप केवळ शब्दाचा जप नसून तो ईश्वराशी नातं जोडणारा सेतू आहे. श्याम नाम जप आणि कर्म सिद्धांत. भारतीय तत्त्वज्ञानानुसार प्रत्येक कृतीचे फळ मिळते, परंतु श्याम नाम जपामुळे मन शुद्ध होते आणि कर्माची दिशा बदलते. श्याम नाम जप करणारा व्यक्ती हळूहळू चांगले विचार, चांगली कृत्य करू लागतो. त्यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. अनेकदा लोक यालाच चमत्कार म्हणतात. प्रत्यक्षात हा चमत्कार नसून नामजपामुळे घडलेले अंतर्गत परिवर्तन असते. दैनंदिन जीवनातील अनुभव. अनेक सामान्य लोकांनी श्याम नामजपाचे अनुभव घेतले आहेत,
परीक्षेच्या काळात मन स्थिर राहणे कठीण, निर्णय घेताना योग्य मार्ग सापडणे हे भीतीच्या क्षणी धैर्य मिळणे, नाते सुधारण्यास मदत होणे. हा अनुभव व्यक्तीनुसार वेगवेगळे असले तरी त्यामागील केंद्रबिंदू एकच असतो, श्याम नामावरील श्रद्धा. श्याम नामजप कसा करावा? श्याम नामजप करण्यासाठी कोणतेही कठीण नियम नाहीत. काही सोपे मार्ग पुढीलप्रमाणे आपण जाणून घेऊन येऊया. नियमित वेळ ठरवा. सकाळी किंवा रात्री शांत वेळ निवडा. एकाग्र ठेवा मन. शक्य तितके नामावर केंद्रित ठेवा. श्रद्धा ठेवा. शब्दापेक्षा भाव महत्त्वाचा आहे. सातत्य ठेवा. रोज थोडा वेळ जप केला तरी चालतो. श्याम, श्री श्याम, राधे श्याम अशा कोणत्याही स्वरूपात नामजप करता येतो. श्याम नाम जपाचा आध्यात्मिक चमत्कार. श्याम नाम जपाच्या सातत्यामुळे भक्तांच्या जीवनात हळूहळू आध्यात्मिक जागृती होते, अहंकार कमी होतो, नम्रता वाढते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. जय श्री श्याम.